नमस्कार मित्रांनो एक खूपच आनंदाची बातमी अशी ड्रायव्हर भावांसाठी आहे, जास्त करून कॅब ड्रायव्हर भावांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे। आत्ताच केशव सर एक अर्धा तासापूर्वी लाईव्ह आले, त्यांनी त्या लाईव्हमध्ये त्यांनी ही बातमी सांगितलेली बातमी काय आहे मित्रांनो, मी तुम्हाला पूर्ण सविस्तरपणे सांगतो। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा। येत्या सोमवारी मध्यरात्रीपर्यंत आपण कॅब चालवण्याची परमिशन आहे त्यांनी दिलेले आहे। ते म्हणाले की कस्टमर बसण्याच्या अगोदर जर तुम्ही बुकिंग उचलताना कस्टमर आपल्या गाडीत बसण्याच्या अगोदर त्यांना सांगायचं आहे की कॅब जी ही 32 रुपये किलोमीटरनी चालणार। कस्टमरला त्यांना जाणीवपूर्वक असं म्हणजे सांगायचं आहे आपल्याला की कस्टमर ही 32 रुपये किलोमीटरनी तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे आम्ही त्या ठिकाणी पोच करू। आणि त्यांनी रिक्षांसाठी सांगितलं आहे की 17 रुपये किलोमीटरनी तुम्ही भाडे जे आहे तुम्ही उचलले पाहिजे, की त्यांना कस्टमरला सांगा तुम्ही बसण्यापूर्वी की 17 रुपये किलोमीटरनी ऑटो रिक्षा जाईल आणि कॅब जी आहे 32 रुपये पर किलोमीटरनी जाईल। खूपच अशी आनंदाची बातमी केशव सरांनी आपल्याला दिलेली आहे मित्रांनो। आणि सरांनी हे बी सांगितलेलं आहे की हे आंदोलन मंगळवारपर्यंत चालूच राहणार आहे। असं काय आंदोलन तर पुढं थांबलेलं नाही आहे, आंदोलन तर सुरूच आहे। पण हे आपले जे आंदोलन चालू होतं 4-5 दिवसापासून, तर सर म्हणतात की खूपच जणांचे असे मेसेज आले, खूपच जणांचे फोन आले की सर खूपच आमचे परिस्थिती तारांबळ होत चाललेली आहे, खूपच पैसे पाणी नाही राहिले आमच्याकडे, कसं करायचं काय करायचं। त्याच्यामुळे सरांनी हा निर्णय घेतला आहे, सरांना हा निर्णय घ्यावा लागला की आपले ड्रायव्हर उपाशी नाही मेलं पाहिजे। खूपच 4-5 दिवस झाले की आंदोलन चालू आहे, ड्रायव्हर लोक सपोर्ट करतात। जास्त करून 90% कॅब ड्रायव्हरच आहे याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि खूपच असे म्हणजे सक्सेस असं त्यांनी हे आंदोलन करून दाखवले। आणि सरांना बी हे बी कळून चुकलं की आंदोलनामुळे ड्रायव्हर लोकांची परिस्थिती बी खूप बिकट झालेली आहे, त्यांना एक घर चालवण्यासाठी त्यांचे पैसे नाही उरले आता, म्हणून खूपच जणांनी त्यांना मेसेज केले, कोणी फोन केले, सर अशी परिस्थिती काय करायचं या परिस्थितीमध्ये। म्हणून सरांनी हा निर्णय घेतला आणि थोड्या वेळात पूर्वी ते फेसबुक लाईव्ह झाले आणि त्यांनी फेसबुक लाईव्हमध्ये हा सगळा आपला निर्णय सांगितलेला आहे। खूपच आनंद झाला की हा निर्णय ऐकून। मित्रांनो, आपण काय करायचं आहे की कस्टमरची बुकिंग उचलली तर बुकिंग उचलल्यावर त्यांना आपल्याला फोन करायचा आहे की सर आम्ही तुम्हाला या ठिकाणी पोस्ट करणार, पण जो बी किलोमीटर दाखवणार तुम्हाला 32 रुपये पर किलोमीटर आम्हाला द्यावा लागणार, तरच आम्ही येऊ शकतो। सरांनी हेही सांगितलं आहे की 10 मधले 5 जण तर ॲग्री होतीलच की हो ठीक आहे चालेल तुम्ही या करून। 5 जणांनी नाही ॲग्री झाले तर काय हरकत नाही, त्या ठिकाणी आपल्याला नाही जायचं। आणि रिक्षावाल्यांना 17 रुपये पर किलोमीटरनी बुकिंग उचलायची, रिक्षावाल्यांसाठी बी त्यांनी सांगितलं आहे की 17 रुपये पर किलोमीटरनी तुम्ही कस्टमरला फोन करून सांगा की 17 रुपये देत असले तर आम्ही तुमच्या लोकेशनवर येऊ, किंवा नाहीतर ठीक आहे तुम्ही बुकिंग कॅन्सल करू शकता, नाहीतर आपण स्वतः बुकिंग कॅन्सल करू शकतो। खूपच असा आनंदाची बातमी सरांनी दिलेली आहे आपल्या मित्रांनो, खूपच। आणि हा मित्रांनो, अजून एक तुम्हाला सांगतो की आपल्याला या निर्णयाचं पालन करायचं आहे की जेणेकरून कस्टमरला बी कळेल की हे आंदोलन कशासाठी चाललं आहे। हे आंदोलन चाललं आहे दरवाढीसाठी। आत्तापासूनच आपल्याला हे 17 रुपये आणि 32 रुपये किलोमीटरचा जे दर आहे हे कस्टमरला आपल्याला बुकिंग झाल्यानंतर त्यांना फोन करून सांगायचं आहे की या दराने आम्ही तुमच्या ठिकाणी येऊ आणि तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाऊ, जेणेकरून की कस्टमरला कळेल की हो बाबा हे आंदोलन कशासाठी चालू आहे, हे यांच्या दरवाढीसाठी आहे। जे 8-9 रुपयामध्ये कॅबमध्ये बसतात, फुल ACची हवा खात त्यांनी प्रवास करतात, जो पण आहे त्यांच्या डिस्टन्सपर्यंत जायचा असतो त्यांचा, मग त्यांना कळून चुकेल की आपण किती कमी दरामध्ये हा प्रवास करतो। त्यांना बी माहिती आहे की आम्ही जर टॅक्सीने गेलो तर आम्हाला 32 रुपये पर किलोमीटर द्यावं लागतात। टॅक्सीमध्ये तर तुम्हाला माहीतच आहे ना, AC असती ना बसण्यासाठी नीट सीट असते व्यवस्थितपणे। याच्यामुळेच सरांनी जो आहे हा निर्णय घेतला आहे की आपल्याला 32 रुपये किलोमीटरनी गाडी चालवायची आहे आणि आंदोलन हे कायमस्वरूपी चालूच राहणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या ड्रायव्हर भावांना कळायला पाहिजे की केशव सरांनी जे आपल्याला गाडी चालवण्याचे आदेश दिले आहेत। धन्यवाद मित्रांनो।